पुढे खाली हां वा जा मागे जातो 2 कर का 3 थोडा हायपर एक्सटेंड कर ना बॉडीला 4 5 हे करायचं कर 6 जा मागे थोडंसं 7 येतोय 8 9 1 more ऑटोमॅटिक ओपन होतं रिलॅक्स येस परफेक्ट त्याला म्हणतात फ्रॉग पल्स तर 4-5 व्हेरी गुड वन मोर ओके टर्न कर त्या बाजूला आणि पाय आत करायचं तिकडे टर्न कर तो पाय बाहेर काढ कसं नाही करायचं तिकडेच नसं हा पोझिशनवर बसलास पुढे गेलास पुढे गेलास तुला कोलॅप्स करायची कर खाली तुला हे पद्धत कर कोलॅप्स जाऊ दे थोडं कोलॅप्स करायचं टर्न कर हे इंटरनल रोटेशन कर हां टॉर्सो सोडव नाही करू बस दुसरी बाजू लक्षात बघा आपण त्या सॉकेटमधून फिरवतोय फिमर लक्षात घ्या पुढं नाईस नाही कोणी करू शकत नाही फक्त नीला प्रॉब्लेम असतो ना इंटरनल रोटेशनला आपण असिस्ट करतोय लक्षात घ्या हाताने बाहेर ओपन करतोय आणि म्हणजे आपलं जो सॉकेट आहे ना त्या सॉकेटमध्ये आपला फिमर फिरतोय जातो आता तो पाय मागे घे हा पाय साईडला घे हा पाय साईडला घे ना लंच साईडला पोझिशनमध्ये तो हात वरती घे आणि हा हात आत घाल आतल्या बाजूला असा आतल्या बाजूला तो आतल्या बाजूला गुडघ्याच्या साईड हा आता फिरव ना हात असा फिरव सुपाईन कर ना आणि जा खाली येस ये वरती टच करायचा प्रयत्न गुड 2 नाईस हे काय त्याला म्हणतात गेट रिचेस ओके दुसरी बाजू त्यावेळी तुझं क्युअल्सवर स्ट्रेच होणार क्वाड्रस आता तुम्हाला असं बसता आलं पाहिजे थोडंसं काय एकदम खाली बसायला असं काय हां आता वरती जा तू हात वरती घे हां आणि टच कर जा खाली व्हेरी गुड वा चल परफेक्ट सगळे द्यायचे आणि 2-2 द्यायचे फक्त मेंबर बस रिलॅक्स आणि बटरफ्लाय रीच कर पुढे जा हात घेऊन इतकं पुढे जातो स्ट्रेट घ्या चल गुड असा गेला असेल चालेल गुड कर 3-4 कर आता ह्याच्यापेक्षा सोपं ह्याच्या आजूपेक्षा सोपं असतं हिल टू रोटेशन परत त्या पोझिशनमध्ये जा साईड पोझिशनमध्ये तुला तुझं बसतो एक पाय साईडला घे हां आणि हे बघ आता बॅक आर्च कर आणि हिल टू रोटेशन कर तो तिकडं फिरव आणि आत फिरव म्हणजे तू एक्सटर्नली इंटरनली रोटेट कर पाय हां कर नाईस कर सिंपल रोटेट कर ओपन होते का इथं एक मिनिट वन मोर आता या बाजूला कसं आहे हे ऑकवर्ड होतं पहिल्यांदा पण हे ड्रिल्स दिला ना की खूप बॉडी तुमची ओपन आता हे असे एक्सरसाइज आपण करत नाही आपण आयदर ते स्ट्रेच करा किंवा ते घर 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 फिरवा तसं होत नाही आता एक्झॅक्टली ह्या सगळ्या ड्रिल्समध्ये काय होतंय बघा तुमचा जो फिमर आहे ना तो फिमर ऍक्च्युली फिरतोय तुमच्या कॅव्हिटीमध्ये जे होतं स्पॉटवर होतं बघ ना आता आपण काय करतोय स्पॉटमध्ये ऍक्च्युली आपण हे करतोय ते मुवमेंट होते आपण ह्या मुवमेंटवर फोकसच करत नाही आपण मसल्सच्या फ्लेक्झिबिलिटीवर बघतोय की आपण काय बघतो आता जॉईंट्स मोबिलिटी काय एक्सक्लुसिव्ह करतो एकत्र करायला पाहिजे म्हणजे असं करा तुम्ही की जे तुमच्या मसल्सवर स्ट्रेचर तुमच्या जॉईंट्स होतं त्यामुळे ही ड्रिल कित्येक स्पोर्ट्समन बघा तुम्ही ही युनिव्हर्सल ड्रिल आहे स्पोर्ट्समन लोकांमध्ये आपण करतच नाही खूप इम्पॉर्टंट ड्रिल आहे त्याच्यामध्ये जॉईंटमध्ये सुद्धा तुमच्या मोबिलिटी तुमच्या मसल्सचा फ्लेक्झिबल होतात ठीक आहे
सांगतो तुम्ही. ओके